नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज आपण गोदाकाठच्या दोन माणसांशी बोलायला आलो, जे आता गोदाकाठी राहत नाहीत, पण मूळचे गोदाकाठचे. गोदाकाठच्या माणसांचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. आता मी राहायला गोदाकाठी आलोय म्हणून मला ते वैशिष्ट्य जाणवायला लागलंय. आमचं पैठण असेल की त्यानंतरची बीड जिल्ह्यातली गावं असतील की पुन्हा परभणी असेल की पुन्हा नांदेड, या महाराष्ट्रातल्या गोदाकाठच्या प्रत्येक माणसाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तसं औरंगाबादचं गोदाकाठचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं आता एक वेगळं वैशिष्ट्य आहे. काय आहे, छत्रपती संभाजीनगरला दारू फार छान बनते. त्यामुळे दारूचे कारखाने, विशेषतः बिअरचे कारखाने खूप आहेत. लोकांना प्रश्न पडतो की जायकवाडीचं पाणी एवढं चांगलं कसं दारू बनविण्यासाठी. तेव्हा मी सोपं उत्तर देत असतो. सांगतो की नाशिकचा घोळ असा आहे की नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला लोक स्नान करायला जातात आणि तिथे आपली पापं धुवून घेतात. आता लखलखीत चकचकीत झालेली माणसं गोदापात्रात आपली पापं टाकतात. आता या पापाचं पाणी वाहत 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 नाथसागरामध्ये येतं. आता पापाच्या पाण्यापासून दुसरं काय बनणार? मग दारू खूप उत्तम बनते. म्हणून औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पाण्यापासून दारू उत्तम बनते असं म्हणतात. आता गंमत अशी आहे की पाण्यातली दारू काढून घेतली, या पाण्यातली दारू काढून घेतली, नशा काढून घेतली, तरीही धुंदी काही त्यातून पूर्णतः निघत नाही. मग पाणी जरा पुढे निघतं नाथसागरातून. मग ते बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवरून परभणी जिल्ह्यात प्रवेश करतं, मग ते नांदेड जिल्ह्यात जातं आणि या धुंदीला सोबत घेऊन जातं. हीच धुंदी, नादाला लावण्याची सवय या भागातल्या माणसांच्या मध्ये प्रचंड आहे. म्हणूनच या मातीत लोकांना नादाला लावणारी माणसं खूप जन्माला आली, ते लक्षात घ्या. म्हणजे भयंकर अशी नादाला लावतात की त्याच्यात आपण रमून जातो. मग बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, हे जेव्हा देशपांडे गाऊ लागतात, ते दुसरे देशपांडे पुढच्या पिढीतलेही गातात, त्याच्या पुढच्या पिढीतलेही देशपांडे गातात आणि प्रत्येकाला त्या गाण्याची ओढ वाटू लागते. हा त्या नादाला लावण्याचा प्रकार आहे. नांदेड असो की परभणी, इथे हे नादाला लावण्याचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्याच भागातल्या एका अशाच लोकांना आपल्या आवाजाच्या नादाला लावणाऱ्या गायिकेशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या पतीशी आपण बोलणार आहोत. त्यांच्या पतीशी का बोलणार आहोत? तर ते त्यांचे पती म्हणून नाही, तर त्यांचाही एक वेगळं काम आहे. त्यांचं काम आहे थेट हृदयाशी संबंधित. माधवगाव बागचे सीईओ आहेत ते आणि ते हृदयाशी संबंधित काम बघतात. त्यांना माधवबागचा सीईओ का केलं असेल असा प्रश्न मला पडला होता आणि प्रश्नाचं उत्तर याच गोदाकाठच्या पाण्यामुळे मिळालं. या लोकांना नादाला लावणाऱ्या माणसाला, आपल्या नादाला लावणाऱ्या माणसाचं, यांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्याचं काय पक्क गणित असेल हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे जे दुसऱ्याला आपल्या आवाजाच्या कलेच्या नादाला लावतात, त्यांना आपल्या नादाला लावण्याचं कसब करायला तगड्या काळजाचा माणूस लागेल ना. म्हणूनच त्यांच्यावरती माधवबागच्या सीईओ पदाची जबाबदारी आहे. याच जोडप्यांशी आपण बोलणार आहोत आणि ओळख करून घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. चला त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारूया. नमस्कार हेमाताई. नमस्कार. उपासनी नेरळकर असं त्यांचं पूर्ण नाव. का नेरळकर उपासनी म्हणायचं? नेरळकर उपासनी आणि बाहेर चढणं म्हणायचं. आणि हे मिस्टर उपासनी, अर्थात त्या नेरळकर माहेरच्या असल्यामुळे नेरळकर असल्याचा प्रचंड अभिमान तुमच्या मनामध्ये आणि तसा तुमच्या नेरळकर असल्याचा तो अभिमान प्रत्येक मराठवाड्याच्या मनामध्ये. कारण पंडित नाथ नेरळकरांना मराठवाड्याचा माणूस जाणत नाही असं नाही. टिपिकल प्रश्न नाही विचारणार. गाण्याची आवड कुठून आली, मग त्या कशी सुरुवात केली, हे काही आता हे विचारण्याच्या पलीकडं तुमचंही कर्तृत्व आहे. आणि मला वाटतं अॅनालायझरचा प्रेक्षकही इतका प्रगल्भ आहे की उगीच समोर हेमा असताना धर्मविषयी विचारायचं सोडून देऊन बाकी काय लावलंय असं काय करायची गरज नाहीये. ड्रीम गर्ल हो, आप सब जानते हैं. सरळ प्रश्न आहे की तुमच्या आवाजातला एक विलक्षण पहाडीपणा आहे आणि तुम्ही त्याचा उपयोग पण खूप सुरेख पद्धतीने करून घेतलाय गझला आणि सुफीच्या या सगळ्यांच्या मधून. या सगळ्यात इकडच्याच या गीतांकडे जास्त यावं असं तुम्हाला काय वाटतं? एकतर म्हणजे लहानपणापासून जसं गाण्याची सुरुवात घरातनच झाली, तेव्हा सगळेजण असं म्हणायचे की अरे तुझा आवाज फार पहाडी आणि मोठा आहे. म्हणजे खरं तर गंमत सांगू का, की माझ्या या मोठ्या आवाजाची मला कधी कधी लहानपणी लाजही वाटायची. कारण कॉलेजमधले किंवा शाळेतले लोक म्हणजे टीचर वगैरे असं म्हणायचे तुझा भलताच मोठा आवाज आहे ग, असं वगैरे अगदी असं
मग तेव्हा असं वाटायचं की मुलींच्या सारखा आपला नाजूक वगैरे असा आवाज का नाहीये असं. पण गाताना आवाज जेव्हा छान वाटायचा तर तेव्हा वडील किंवा घरात इतक्या आर्टिस्टचा आमच्याकडे राबता होता की आम्ही जन्मल्यापासून कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, म्हणजे भारतातला एकही आर्टिस्ट असा नाहीये की जो मी घरी लहानपणापासून बघितलेला आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी पण जेव्हा ऐकलं तेव्हा म्हणायचं, अरे काय आवाज, तुझा पहाडी आवाज आहे वगैरे असं सगळं. मग हळूहळू वडिलांना पण गझलांची आवड, अभ्यास त्यांनी करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हळूहळू नकळत गझलांची पण ओळख मला घरातनं मिळायला लागली. आणि मग ते गायला लागल्यावरती आपोआप त्याच्यात जीव रमायला लागला. आणि मग कळलं की नाही आपल्या आवाजाला हे सूट होतंय किंवा हे छान वाटतंय किंवा हे आवडतंय की नाही हे माहिती नव्हतं, पण 4 लोक आपलं कौतुक नक्की करतायत याच्यामुळे आणि त्याच्याने आपल्याला बरं वाटतंय. आणि अशी ती ह्या गोष्टींकडे मन लागण्याची सुरुवात अशी झाली. माझ्यासारखं झालंय का कधी असं? म्हणजे मला व्हायचं, माझा आवाज मोठाच आहे, म्हणजे मी तर आमचा गळा म्हणजे बैलगाडीचा नळा म्हणत असतो. जेव्हा मी बोलायचो ना लोकांना तेव्हा लोक मला म्हणायचे, हळू बोल, नीट, आवाज खाली, नीट बोलायचं, गरमी त्यासारखं. वडिलांनी असं केलंय मला, आवाज खाली. तसं कधी झालंय? हो हो झालंय ना. नीट नीट असं कोणी केलंय? काय म्हणजे प्रसंग एक असेल? एक आमच्या कॉलेजमधले एक लेक्चरर होते, तर त्यांनी मला असं एके दिवशी थांबवून विचारलं. मला म्हणाले, हेमा, मुलींच्या सारखा नाजूक कोवळा काही असा तुझा आवाज नाहीये म्हणाले. बोलताना बघ कसा म्हणे पुरुषांच्या सारखा तुझा आवाज असा मोठा वाटतो. तुला म्हणजे कसं वाटतं? म्हटलं, अहो ते देवाला विचारायला पाहिजे ना, ते मी घ्यायला थोडी गेले होते तिकडे. तर कारण तेव्हा ही बुद्धी थोडीशी प्रगल्भ झालेली होती. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर, हा आवाज मला देवानी दिलाय आणि आईच्या पोटातनं जन्मले, तर म्हटलं माझ्या आईला विचारा फार तर फार, पण त्याचं उत्तर आईकडे पण नाहीये. तर म्हटलं माझं गाताना तुम्हाला कसा वाटतो आवाज? ते म्हणाले, अरे गाताना खूप छान वाटतो म्हणाले, बुलंद अगदी वगैरे. म्हटलं बस झालं, मला कुठे भाषण देत फिरायचंय की माझा आवाज अगदी नाजूक सुकुमल असा असला पाहिजे. गाताना चांगला येतो ना. म्हटलं बस झालं, माझा पर्पज साध्य झालाय म्हटलं त्याच्यात. मग जर एवढा खरंच छान असेल तर त्या ज्या विशिष्ट गझलांच्या मधून तुमचा आवाज ऐकतोय ते संगीताशिवाय एखादी ओळ? क्या बात आहे. आपल्या औरंगाबादचेच एक फार मोठे शायर होऊन गेले, सिकंदर अली वजदी नावाचे. तर त्यांची एक गझलांच्या 1-2 ओळी ऐकवते. मुस्कुराओ खुशी की बातें करो, मुस्कुराओ खुशी की बातें करो, रोने वालों हंसी की बात करो, मुस्कुराओ. वा, क्या बात आहे. म्हणजे तो आवाज मोठा असल्याचा बराच मोठा फायदा पण असतो. मुस्कुराओ खुशी की बात करो. इंदोरी साहेब, म्हणजे तुम्ही मूळचे तसे इंदोरी, संभाजीनगरला येऊन रमलात आणि थेट नेरळकरांच्या घरातच घुसलात की? म्हणजे या बुलंद आवाजाला, मला प्रेक्षकांना सांगायचंय, या बुलंद आवाजाला ज्यांनी मोहिनी घातली ते हे आहेत. म्हणजे तुझा आवाज कोमल नाही असं सगळं जग म्हणत असेल तरी तुम्ही उपासनीनी उपासना करून सांगितलं असेल की हे मात्र आवाज जरा बरा आहे. जरा तुम्ही कसे एकमेकांच्या या पहाडी आवाजाच्या संपर्कात तुम्ही कसे आला? माझी बहीण, मोठी बहीण, तिने MS म्युझिकच केलेलं आहे आणि गुरुजींची शिष्या होती. ते कायम येणं जाणं होतं आमचं, फॅमिली फ्रेंड असल्यासारखंच होतं ते गुरुजी. आणि गुरुजींच्या प्रत्येक कार्यक्रमात जाणं येणं, मग हिला बरेचदा सोडणं, बहिणीला घ्यायला जाणं, आणि तिथूनच कायम प्रेमाची सुरुवात याच अशाच सायकलीपासूनच होती बहुतेक सगळ्यांची. तशीच हळूहळू ती सुरू झाली, मग आवडू लागली, मग आवाज आवडला, मग कार्यक्रमांना मिळणारी दाद आवडली. मग आणि दुसरं म्हणजे हिचं जेवण, जेवढा आवाज चांगला आहे तेवढंच जेवण सुद्धा चांगलं तयार करते. म्हणजे खाण्याचे पदार्थ अत्यंत उत्कृष्ट कुक आहेत. तर जेवणाचं सुद्धा मी प्रेमात पडलो. लोणचे म्हणा, नॉनव्हेजही म्हटलं तरी मी नॉनव्हेजही चांगलं करते, भाज्या अप्रतिम करते, चटण्या ठेचे आपल्या मराठवाडीचे खास. बहुतेक माझा असा अंदाज आहे की मराठवाड्यातल्या स्त्रियांचा स्वयंपाकावर हातखंडाच आहे. म्हणजे मी आतापर्यंत प्रचंड करण्याचा भयंकर टेस्ट आहे. म्हणजे ती मुंबई पुणे, सॉरी माफ करा मुंबई पुण्याचे प्रेक्षक,
पण मुंबई पुण्याच्या मुलींच्या हाताला ती टेस्ट नाही, ती मराठवाड्याच्या मुलींच्या हाताला. आणि त्या जेवणाच्याही मी नादी लागलो आणि गाण्याच्या तर नादात पडलोच होतो म्हणजे. आणि मग पर्याय नव्हताच की आता एक सोपा प्रश्न आहे, त्यांचा आवाज मोठा आहे असं सगळे सांगतात, घरात कोणाचा आवाज असतो? खोटं कशाला बोलायचं. घरात कायम कोणाच्याही, म्हणजे तुमचाही बहुतेक असेल असं वाटतं मला. उगाच मला अजूनही टाकू नका, मी तुमचा प्रश्न विचारला. की 90% घरांमध्ये स्त्रियांचंच चालत असतं आणि स्त्रियाच या डॉमिनेट करत असतात. आणि कारण माझं असं मत आहे की डॉमिनेट करावं स्त्रियांनीच करावं, कारण मल्टीटास्किंग जे आहे ते स्त्रियांकडे देवाने दिलेलं आहे, पुरुषांकडे अजिबात नाही आहे. स्त्रियाच या मुलांना मोठं करू शकतात, स्त्रियाच व्यवहार नीट सांभाळू शकतात, स्त्रियाच घराचं डिसिप्लिन नीट पाळू शकतात, स्त्रियाच नवऱ्याला मार्गावर आणू शकतात. या स्त्रियाच असतात आणि स्त्रियाच संसाराची घडी बसवतात. आणि त्यामुळे स्त्रियांचं ऐकावं असं मी म्हणतो. म्हणजे प्रत्येक ज्योतिषाकडे जर तुम्ही पत्रिका दाखवायला गेला तर तो म्हणेल तुमची बायको जे सांगते ते तुम्ही ऐकत नाही म्हणून तुमचे प्रॉब्लेम आहेत. हे ज्योतिषांचं वाक्य ठरलेलं आहे, लिहून घ्या तुम्ही, कोणत्याही ज्योतिषाकडे जा. आणि ते हे लॉजिकली बोललेलं वाक्य, त्या ग्रहांवर बोललेलं वाक्य नाही आहे असं माझं मत आहे. उपासनेची ज्योतिषावरची उपासना जरा प्रचंड चांगली दिसते, पण माझा एक प्रश्न असा आहे की त्यात एक वाक्य आहे, प्रेम व्यक्त करायला स्त्रियांच्याकडून शिकावं आणि प्रेम निभवायलाही स्त्रियांच्याकडून शिकावं. पुरुष ना लवकर व्यक्त करतो ना ते निभावू शकतो. तुमच्या दोघात व्यक्त कोण केलं? हरकत नाही आता सांगायला, म्हणजे एवढ्या वर्षांनी. आता हो 25 वर्ष झाले, त्याच्यामुळे आधी यांनी व्यक्त केलं. अरे वा, हा. क्या बात आहे. हा, आणि मग त्याच्यानंतर होतं असं की मी वडिलांना, मी नाही सगळीच लोक त्यांना खूप घाबरत होतो आम्ही. तर मी पुण्याला तेव्हा शिकायला होते आणि मी निघून गेले पुण्याला. मी म्हटलं तू जाऊन त्यांच्याशी बोल, आणि ते हो म्हणाले तर आपण पुढे जाऊया असं. म्हणाला ठीक आहे, तू काळजी करू नको, कारण याच्यामध्ये तेवढा प्रचंड आत्मविश्वास होता की, कारण ते मित्रासारखे होते याला. तर त्याच्यामुळे तो म्हणाला तू जा, तुला भीती वाटते तू जा, मी बघतो पुढचं सगळं. आणि मग पुढचा मार्ग यांनी सोपा केला. म्हणजे तुम्ही तू बघ बाबा तिकडे असं सांगून आपला होकार कळवला होता. मला मात्र हो म्हणायचंय, पण तू बघ बाबा, असा तो प्रकार असा. या लोकांच्या हृदयात घुसण्याचा मार्ग उत्तम पद्धतीनं आताही, म्हणजे कदाचित तेच कारण असेल तुम्हाला हे करण्याचं. तुम्ही माधव बागला काम करता, तोच हृदयात घुसण्याच्या मार्गाची ट्रेनिंग इथंच घेतली का तुम्ही लोकांच्या? हो, कसं आहे की हर पत्थर दिल को धड़कने में समय लगता है. तर दिल है आखिर. आणि मी हृदयावर प्रेम करणारा इमोशनल माणूस आहे मी बेसिकली. आणि मी इमोशनली हिच्यावर प्रेम केलं माझ्या आजोबांकडनं, आणि घरातल्या वातावरणात मी प्रेमच शिकलो. कारण आमची जॉईंट फॅमिली आणि आजी, आई, वडील, आजोबा आणि सगळे सकारात्मक लोक, धार्मिक हे. त्यामुळे जिथे धार्मिकता असती, जिथे कुटुंब वत्सलता असती, तिथे माणूस हा इमोशनल असतो. आणि जिथे इमोशन आहे तिथे हृदय आहे. त्यामुळे हृदय हा फार जबरदस्त विषय आहे मोठा, आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम असतं प्रत्येक माणसाचं. आणि देवाने मला तथास्तु म्हणून हृदयाच्याच फील्डमध्ये टाकलं की ज्यांचे हृदय कमकुवत आहेत, बेटा उसको ठीक कर अब तू. आणि ह्याच्यात मी येऊन पडलो. आणि तो योग्य मला, म्हणजे एवढं आशीर्वाद मिळतात लोकांचे अनेक. आता दोन भिन्न काम आहेत पण संबंध एकाच विषयाशी. इकडे कानातून हृदयात शिरतात आणि तुम्हाला थेट हृदयात जावं लागतं. आता या दोघांच्या कामातल्या तुमच्या घरामध्ये याचं कधी असं हे होत नाही, गडबड नाही होत? ही जरी आवाजाने हृदयाला चिरलं जातं तरी त्या चिरलेल्या हृदयाला सशक्त करण्याचं काम माझं आहे. आणि ही जिंकती हृदय, आणि आम्ही जिंकतोच हृदय. हो. त्यामुळे शेवटी हृदय जिंकण्याचा दोघांचा व्यवसाय आहे. त्यामुळे आमचे डिस्कशन पण छान होतात. असेच हृदयावरचे, असेच म्हणजे गझलांचा अर्थ मी माधवबागच्या ट्रीटमेंटवर जोडतो. मला आजकाल असं कळलंय की गाणाऱ्या बायकोला तुम्ही घरी बसून शिरोशायरी करायला शिकलात. हो, म्हणजे मी आता लिहितो असंच, कारण थोडस मी म्हणजे मग ते जे काय जे, आणि अवघी ते सोशल मीडियावर बायकोचा फोटो टाकून पोस्ट करणे असला प्रकारे तुमच्याकडून आजकाल बायकोचा नाही होत, स्वतःचाच फोटो टाकला जातो. अरे बायकोचा फोटो नसतो. बायको ऑलरेडी प्रसिद्धीच्या त्याच्यामुळे बायकोचा फोटो नाही टाकायचा, फक्त बायकोसाठी काय लिहायचं ते टाकून आपलं त्याच्यात. बरेचदा मी माझे टाकतो. एखादी शायरी तुमची येऊन जाते, त्यांनी कसं छान पैकी आपलं एखादं गाणं ऐकवलं, तुमची शायरी काय बायकोसाठी केली आहे.
पहिल्यांदा फक्त 2 म्हणजे मी शायरीकडे कसं आलो, एक तर गुरुजींमुळे आलो. गुरुजींकडे येणारे शायर जे होते आणि ते बशर नवाजजी, हो. ज्यांनी बाजार याचे हे, तेव्हा मी असंच मोडकं तोडकं लिहायचो आणि माझे सगळे मित्र हसायचे की काहीतरी तला तन पला प न ते तुझं ग्रामर नीट आहे ना काही आहे. पण बशर नवाजांची सवय होती, ते असे बसले आणि आपण बशरजी में एक सुनाव के लिखा है, आपणही तेवढेच निर्लज्ज होतो की त्यांना एवढ्या मोठ्या शायरला ऐकवायची पण तसे धीर लागतो. मग ते ऐकायला त्यांची सवय होती. अच्छा अच्छा लिख रहे हो लेकिन चोट खाए हुए लगते हो लिखने पे से, असं ते कायम म्हणायचे. आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि ते प्रोत्साहन वाढता वाढता 20 वर्षानंतर काहीतरी मी लिहायला लागलो. मी तुम्हाला तुमच्या विनंतीला मान देऊन एक ऐकवतो. हेमाचं इंट्रोडक्शन बरेचदा मी करत असताना कायम हेला कॉमा टाकतो आणि म्हणतो हे मा. तसंही स्त्री ही अनंत काळची माता असते असं उगीच लिहून ठेवलंय पुणे. आणि ते मी असती पण असं बरेचदा. तर हेमासाठी मी आता आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला लिहिलेलं ऐकवतो. तू सुरों का सागर है, तू सुरों का सागर है, मैं किनारा हूं, हर उठती लहर का मैं दीवाना हूं, तेरी सारी बंदिशों का मैं तरफदार हूं और हर तराने का मैं गुनहगार हूं, तेरे सुरों के नाव का मैं मल्लाह हूं और हर जिंदगी की गजल का मैं हमराज हूं. क्या बात है. मैं हमराज नावाने लिहितो म्हणून ते हमराज नावाने लिखता हूं मैं हमराज. सारे हमराज हमारे एक दूसरे के राज, हमारे दूसरे कोई मालूम है एक दूसरे के, इसलिए हमराज. कोई इत्तेफाक की बात भी होगी हमराज फिल्म जैसी. ना होच. तुमच्या रुटीनच्या कामाचं स्वरूप कसं असतं? म्हणजे तुम्ही थेट इकडून माधवबाग वगैरे असं थोडंसं गंभीर येतो उगाच, आपण जरा फारच लाईट मूड मध्ये जातो म्हणून जरा गंभीर झालं पाहिजे. तुमच्या माधवबागच्या कामाचं स्वरूप कसं असतं? कसं आहे, मी माधवबागचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो. मला ते मुद्दाम ते जाणून घ्यायचं यासाठी की अनेक जण माधवबागचे पेशंट्स आहेत, माधवबाग त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे. जितकी त्यांची गझल जाणून घेण्याची इच्छा आहे तितकं माधवबागचं बाकी काम जाणून घेण्याची इच्छा असते. कसं आहे, माधवबागची स्थापना 2006 साली डॉक्टर रोहित माधव साने यांनी केली, वयाच्या 26व्या वर्षी. आणि MBBS माणूस, कार्डिया डिप्लोमा केलेला, सर्जरीमध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळालेला माणूस. वडिलांनी सांगितलं, बेटा तुला MBBS याच्यासाठी केलंय की तू आयुष्यात आयुर्वेद करावं, आणि म्हणून तुला मी MBBS ला टाकलं होतं, तुला ऍलोपॅथी करण्यासाठी टाकलं नव्हतं. म्हणून त्यांना परत बोलवलं, सर्जरीला जाऊ नाही दिलं. त्यांना सुश्रुत आणि चरकचे पुस्तकं शिकवले, त्यांना शेजारी बसवले. ते मोठे वैद्य होते, डॉक्टर माधव साने, आणि त्यांना शिकवलं. आणि साने सरांचे हे मोठेपण की MBBS केल्यानंतर वडिलांनी सांगितलं म्हणून त्यांनी लगेच ऐकलं. आणि त्यांना त्याचे दिसलं की 5000 वर्षापूर्वीचं आयुर्वेद एवढे प्रचंड रिझल्ट देऊ शकतं, हे त्यांनी अभ्यासात कळलं. जेव्हा त्यांना एक फायदा काय झाला MBBS शिकल्यामुळे, त्यांना जे आजकाल लोकांना कसं आहे, पेपरवर रिझल्ट पाहिजे. म्हणजे डायबिटीज नाडी तपासून कमी झालाय हे लोकांना पटत नाही. कागदावर HbA1c माझी कमी झाली, 12ची 6 झाली, हा हे तुम्ही काम बरोबर केलं. ECG मध्ये ब्लॉकेजेस कमी झाले, CT एनजीओ मध्ये ब्लॉकेजेस रिड्यूस झालेले, ब्लड प्रेशर मोजताना कमी झालेलं आहे. तर डॉक्टर सान्यांनी काय केलं, हॉलिस्टिक अप्रोच घेतला. मेजरमेंट सगळे मॉडर्न ठेवले. म्हणजे आमच्याकडे इको 2D होतो, आमच्याकडे CT एनजीओ होतो, एन्जिओग्राफी होती, HbA1c होती, आणि हा सूर्यन हा जयद्रथ. 3 महिने आता एखाद्याची एन्जिओग्राफी झाली आहे, त्याची 3 महिने माधवबागची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याच्यात किती इम्प्रुव्हमेंट झाली हे आम्ही दाखवून देतो प्रत्येक रोगीला, की हृदयाचा असू दे, डायबिटिक असू दे, ब्लड प्रेशरचा असू दे, ओबेसिटीचा असू दे. तर हा रिसर्च सगळा त्यांनी केला अथक प्रयत्नानंतर. आणि माधवबागचं जर तुम्ही व्हिजिट केलं क्लिनिक किंवा हॉस्पिटल, तर हॉस्पिटल किंवा ते असं रुग्ण लोकांचं सेवा करणारं नाहीये. ते हसत खेळत न घाबरवता पेशंटला मोटिवेट करून बरं करावं. कारण हृदयाचा रोग म्हटलं की लोकांना लगेच जमीन पायाखालची तिथेच फुटतो. आणि आता तुमच्याकडे कमी दिवस आहे हे ऐकलेलं असतं त्यांनी, आणि ब्लॉकेजेस 90% 100% म्हणजे गर्भगळीत झालेले असतात. आणि आमच्या इथे आल्यानंतर तो रिलॅक्स होतो, सकारात्मक होतो, आणि त्याचा स्ट्रेस कमी होतो, आणि त्याचा इलाज केला जातो. आणि हे सगळं रिसर्चच्या माध्यमातून प्रूव्ह केलेलं आहे, थर्ड पार्टी रिसर्च केलेले आहे. लॅन्सेट म्हणून जगातलं सगळ्यात मोठं जर्नल आहे,
त्याच्यात आमचे पेपर पब्लिश आहे. अशा 200हून जास्त रिसर्च पेपर ॲलोपॅथीच्या प्लॅटफॉर्मवर पब्लिश करणारी जगातली एकमेव कंपनी आहे. क्या बात. आणि लार्जेस्ट चेन ऑफ क्लिनिक जगातली हे म्हणजे माधवबाग आहे. आमचे 365 क्लिनिक्स आहे आणि 3 हॉस्पिटल आहे आणि भारतभर 12 स्टेट्समध्ये आम्ही पसरलेलो आहोत आणि दर महिन्याला 55,000 रुग्ण येतात आणि आतापर्यंत 10 लाखापेक्षा जास्त रुग्णांना बरं केलेलं आहे आणि ठणठणीत करून पाठवलं आहे. तर आमचा लढा जो आहे ना तो कोणत्या पॅथीची नाहीये बेसिकली, न ॲलोपॅथी, न होमिओपॅथी, न याच्याशी, न युनानीशी. आमचा लढा जो आहे तो हृदयरोगाशी आहे. पॅथीचा संबंधच नाही. प्रत्येक पॅथीच्या पॉझिटिव्ह पॉइंट आहेत आणि प्रत्येक पॅथीचे निगेटिव्ह पॉइंट आहेत. आपल्याला सकारात्मकता पाहिजे की त्या पॅथीचे सकारात्मक गुण काय आहे आणि त्याला घेऊन पुढे चालण्याची माधवबागचं धोरण आहे. आम्ही मेजरमेंट हे मॉडर्न त्याचं घेतलंय. आयुर्वेदातलं 5,000 पूर्वी जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्या रिसर्चच्या माध्यमातून प्रूव्ह करून आम्ही हजारो रुग्णांना बरं केलं. तर हे आहे माधवबाग आणि इथे कुठेही सिरियसनेस नाही आमच्याकडे. आम्ही मोटिवेट करून आणि सकारात्मक पद्धतीनेच वागवतो पेशंटला. त्यामुळे पेशंट येता आमच्याकडे आला की त्याचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो की मी आता ठणठणीतून बाहेर निघणार आहे इथं. त्यामुळे फार सुंदर वातावरणात आम्ही लोक काम करतो. अगदी एका वाक्यात सांगू, मृत्यूपत्रापासून प्रेमपत्रापर्यंतचा प्रवास माधवबाग मध्ये आल्यावर सुरू होतो. अगदी म्हणजे ते मृत्यूपत्र होण्याची इच्छा असते. का छान. म्हणजे हे मी वापरीन माझ्याकडे. त्याला पुन्हा एकदा माधवबाग मध्ये गेल्यावर प्रेमपत्र द्यावी वाटतात तर फक्त इकडच लिहा एवढंच. म्हणजे पुन्हा त्यांनी आपल्या गावाकडच्या माणसांनी येऊन आपल्यालाच काय त्रास दिला असं आम्हाला म्हणायला नको. एवढीच जरा काळजी घेतली पाहिजे. तुम्ही ठाण्यात येऊन स्थिरावला, म्हणजे नांदेड सोडलं, औरंगाबाद सोबत झालं. संभाजीनगरला आला, औरंगाबाद म्हणायचं नाही, संभाजीनगरला आला आणि मग पुन्हा तिथून सोडून आता ठाण्यात आला. ठाण्यात आता जे काही तुमचं काम चाललेलं आहे म्हणजे केवळ गायकी असं नाही, काय आहे आपल्याकडं पुण्या मुंबईचं हळदी कुंकू लागल्याशिवाय माणसं मोठी होत नाही. ते हळदी कुंकू आहे म्हणजे महाराष्ट्राच्या एकूणच सगळ्या सांस्कृतिक कला बाकी सगळ्यात विश्वाला लागली, ती झाल्याशिवाय माणसं मोठी होत नाही. आता ठाण्यात येऊन म्हणजे मुंबईतच येऊन, ठाण्यात म्हणजे मुंबईतच येऊन आता त्या तुमच्या एकूण गाण्याच्या शिकण्यात तुम्ही कसं काय काय इथे करता? गाण्याच्या बरोबरच मी आता इथे एक माझा स्वतःचा एक रेकॉर्डिंगचा स्टुडिओ तयार केला आहे, जिथे आपण आता बसून जिथे आपण आता बसतो. कारण आमच्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की हे असं आपलं कल्चर नाहीये. आपण आपलं ते लेबल माईक असं असतं. हे पॉडकास्ट वालं कल्चर यांचं. तर हा एक स्टुडिओ केला कारण याचं कारण सांगते की औरंगाबादला असताना आम्ही वडिलांच्या बरोबर 25 वर्ष एवढी मोठमोठी फेस्टिवल केली की 10ची लिमिट ही आतापर्यंत आता आलेली आहे. तेव्हा आम्ही रात्रभर कार्यक्रम करायचो औरंगाबादला असताना आणि त्या मैफिली पहाटे 4 वाजता 5 वाजता संपायच्या. म्हणजे आपल्याकडच्या बायकांची वाक्य पण तिथे असायची, चला बाई घरी जाऊन आता कुकर लावीन मग 2 तास झोप काढते किंवा पाणी भरीन, कारण आपल्याकडे औरंगाबादला अजूनही संभाजीनगरला पहाटेच पाणी येतं. तर पाणी भरीन आणि मगच मी झोपेन. तर ह्या सगळ्या वातावरणाची किंवा इतक्या पत्रिका वाटलेल्या आहेत कमरा मोडेस्तोवर की आजही आम्हाला डोळे बंद केले तर समर्थनगरमध्ये कुठून घर कोणाचं सुरू होतं आणि कुठे संपतं हे सगळ्या नकाशे माहिती आहेत त्याचे. तर इतकी मेहनत केल्यावरती जेव्हा मी ठाण्यामध्ये पहिल्यांदा आले तर तेव्हा असं झालं की मी संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचा कार्यक्रम मी इथे ठाण्यात घेतला होता. तर तो कार्यक्रम करत असताना मी इथल्या मित्रांना माझ्या विचारलं, म्हटलं अरे पत्रिका छापायच्या आहेत, कोणाकोणाला देऊ वगैरे. ते म्हणाले असं इथे नाही करायचं, म्हणाले तू पेपरला जाहिराती दे. आणि तर इतक्या कमी कामामध्ये लोक येऊ शकतात हे मला म्हणजे माझ्या विचाराच्या पलीकडचं होतं. मग मी रोज वडिलांना विचारायचे की खरंच लोक येतात का इकडे. ते म्हणाले तू करून बघ ना, काय होईल. फार त्याने मला उभारी दिली, काय होईल, नाही आले लोक, जेवढे असतील तेवढ्यात आपण कार्यक्रम करायचा असं. तर मी यशवंत देवांनाही म्हटलं अहो इथे लोक येतात का अशी जाहिरात देऊन. ते म्हणाले हो येतात अगं, तू काळजी करू नकोस. ते मी त्यांना नाना म्हणायचे सगळेजण. ते मी नानांना म्हटलं नाना मी असं करीन, जेव्हा लोक हॉल भरेल तेव्हा मी तुमच्या स्टेजकडे पाठ करेन आणि मला आधी डोळे भरून लोकांना बघू द्या तिकडे की अशी गर्दी येऊ शकते. तर मग म्हणजे तो अनुभव माझ्या पाठीशी होता. पण काय होतं की इतकी मेहनत करून कार्यक्रम करायचे. बरं आर्टिस्ट घरात जन्मलेली आहे, स्वतः कलाकार आहे, तर ती काय खोड जात नाही, आपल्याला कार्यक्रम केलाच पाहिजे असं. तर मी म्हटलं कमी त्रासामध्ये आपण काय करू शकतो, म्हणून ह्या स्टुडिओची खरं तर
म्हणजे डोक्यात कल्पना आली आणि म्हणून हा 2000 स्क्वेअर फुटाचा आपण हा स्टुडिओ इथे केला, जिथे एक 100 लोक बसतील, की मी एक 100 फोन केले की इथे लोक तेवढे जमा होऊन एक सुंदर स्टेज केलंय आणि एक चांगली साऊंड सिस्टीम किंवा सगळ्या टेक्नॉलॉजीने उत्तम असा एक गोष्ट बनवली आहे की ज्याला वाटेल की आता इथे आम्हाला येऊन 2-3 तास मैफिली करायच्या आहेत किंवा त्या शूट करायच्या आहेत, तर त्या सगळ्या फॅसिलिटी आपण इथे अवेलेबल करून दिल्या तर त्याचा फायदा लोकांना पण होईल. नाहीतर जनरली म्हणजे मी पण इतके वर्ष आधी दुसऱ्या स्टुडिओत जात होते, एक असं वृक्ष वातावरण असायचं की कधी हे संपेल, तो असा कंटाळवाणा बसलेला साऊंड इंजिनियर असं जर रेकॉर्डिस्ट असं की सरकारी यंत्रणा बाय तू तुझं गा आणि चालली जा असं. तर असं वातावरण नको आपल्याकडे. प्रत्येक आलेल्या आर्टिस्टला, कारण मी स्वतः आर्टिस्ट आहे, तर आपल्या स्टुडिओत त्याला आनंदी वाटलं पाहिजे, त्याला घरच्यासारखं फील. कारण वडील नेहमी सांगायचे की कलेचा प्रवास उलटा असतो म्हणायचे, शास्त्र वरून आत जातं पण कला आतून बाहेर येते. तर ती येण्याच्यासाठीचं काय असतं तर वातावरण छान पाहिजे. तर ते वातावरण इथे जपण्याचा मी नाही, माझी अख्खी टीम पण तशीच प्रयत्न करत असते की माझ्या ऍब्सेन्स मध्ये सुद्धा इथे जर कोणी आर्टिस्ट आले तर त्यांना ते छान वाटलं पाहिजे. आणि माझी टीम पण तशीच तयार आहे आणि ती पण अशाच पद्धतीने काम करते. आणि म्हणून हा स्टुडिओ आम्ही द सोप्रानोज ह्या नावाने हा स्टुडिओ आम्ही ठाणे इथे सुरू केला. त्या माध्यमातून माझं इथे माझ्याकडे पूर्ण जगभरातली लोक ऑनलाईनच्या माध्यमातून शिकतात. तर ती पण गेल्या अनेक वर्षांपासून शिकतात किंवा इथे येऊन पण काही विद्यार्थी शिकतात. तर ह्या सगळे जे काही प्रकल्प आहेत, जी काही माझी कलेची भूक आहे ती मी या सगळ्या माझ्या स्टुडिओ आणि माझ्या एन्व्हायरमेंट मध्ये ट्रेनिंग पण आहे ना. हो. ते कसं आहे, ते कुठले कुठले विद्यार्थी सध्या कसं जगभरातले विद्यार्थी म्हणताय इथे तुमच्याकडे इथल्या इन्स्टिट्यूट? हा, इथे कोणी पण बाहेरून येऊन म्हणजे सगळ्या वयोगटातली लोक येऊन आपल्याकडे इथे शिक्षण घेऊ शकतात. मग आम्ही इथे काय करतो की ह्याच प्रिमायसिस मध्ये जर कमर्शियल रेकॉर्डिंगचा स्टुडिओ आहे तर त्यांना पण, कारण आता जसं तुम्ही आता म्हणालात की जग पुढे जातंय किंवा माध्यम बदलतंय, तर त्याची सुरुवात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथलं ते वातावरण कळलं पाहिजे. म्हणजे त्याला रेकॉर्डिंग काय असतं, लाईट्स काय असतात, कॅमेरे काय असतात, हे त्याला लहानपणापासून जर आपण दिलं तर तो जास्त चांगला व्यक्त होऊ शकेल किंवा तो जास्त चांगल्या ह्याच्यात काम करेल. तर त्या निमित्ताने आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन पण करतो त्यांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन पण हे झालं आमचं. पण बाकी लोक पण इथे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे हा स्टुडिओ बुक करू शकतात, येऊन घेऊ शकतात, काम करू हा, शकतात. हा. तुम्ही ऍड करू का? हो. म्हणजे हेमाच्या बाबतीत थोडस मी ऍड करतो. आम्ही जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मी बजाजला लागलो होतो एज अ ट्रेनर. मला 37,000 पगार होता आणि 37,000 मुंबईच्या दृष्टीने अगदी चणे फुटाण्याचे. आणि 7,000चं घराचं भाड्याचं घर घेतलं होतं आम्ही. हातात टॅक्स बिक्स वाचून काहीतरी 27-28 हजार यायचे. मग हेमाचे तिकडचं जे बस्तान होतं ते तर संपलं होतं औरंगाबादचं. मग इथे येऊन परत नवीन बस्तान म्हटलं, दोघांनी कमवल्याशिवाय मुंबईत काही शक्य नाही. मग हेमाने क्लासेस सुरू केले, मग भेटायला सुरुवात केली. पण आपल्या मराठवाड्यातल्या लोकांची मातीतलं एक गुण आहे की ते सपोर्ट करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मग अजयदादा आंबेकर, आपले दिलीप शिंदे सर, असे अनेक जे लोक होते ज्यांच्या चांगल्या पोझिशनवर होते, जे त्यांनी हेमाला भरपूर कार्यक्रम दिले. म्हणजे गणपती उत्सव पूर्ण कोकणभर गणपती उत्सव अजयदादांनी दिला. फेस्टिवल पासून एलिफंटा खेळ असे कार्यक्रम दिले. तर असे कार्यक्रम परफॉर्म, मी कायम हेमाला म्हणायचो की तू परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे बेसिकली. एसबी कॉलेजला जेव्हा ही जॉब करायला जायची, म्हटलं काय तू ते 1200-1500 रुपयासाठी जॉब करते, तू परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे, तू हे शिकवण्याचे कार्यक्रम करू नको, यू आर अ परफॉर्मिंग आर्टिस्ट. तू स्टेजवर बसून जेव्हा दणका लावती ना तर लोक वेडे होतात म्हटलं. त्यामुळे तू तेच कर फक्त. आणि त्या परफॉर्मिंग आर्टिस्टवर हिने खूप कार्यक्रम केले प्रचंड. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट ही आहे की हा स्टुडिओ हे सगळं हिने हिच्या जीवावर केलंय. असं नाही की त्यातनं माझे 2 रुपये लागलेत किंवा आम्ही लोन काढले, नाही. हिने हिच्या कष्टाने आणि ते मिळवलं. सगळ्यात महत्वाचं सांगितलं. आजचं जेवण जे आहे ना, आजचं जेवण जे आपण जेवू संध्याकाळचं, ते प्रचंड चांगलं मिळणार आहे आता मला. हे छान आहे. हे छान आहे. तर हे म्हणजे सोय करून ठेवली त्यांनी, बाकी काय नाही. एक छान वाक्य तुम्ही वापरलं होतं आणि त्यांनी त्याला दुजरा दिलाय. मराठवाड्यातल्या माणसांचा गुणच असतो की सहकार्य करणं. आणि गुरुजींचं म्हणजे पंडित त्याळेकरांचं एक वाक्य तुम्ही सांगितले, कलेचा प्रवास उलटा असतो.
ती यातून बाहेर येते. हो. राधा अशीच आहे, तीही एक कलाच होती. हो. म्हणजे जी आपल्या उगमाकडून सागराकडे वाहत जाते ती धारा असते, हो. आणि जी आपल्या सागराकडून परत आपल्या उगमाकडे वाहत जाते ती धारा असते. शब्दांचाही नेमका हो उलटफेर झाला. आणि ती आपल्या उगमाकडे, आपल्या मूळ शोधामध्ये जात असते. तसं आपणही प्रत्येक जण या उलट्या प्रवासाचे एक हे असतो, वाहत जाणारे असतो. हो. हा प्रवास प्रत्येकाला हवासा असतो, तो उलटा प्रवास. जेव्हा मराठवाड्याच्या मातीतून आपण येत असतो ना, तेव्हा त्या मातीकडे बघण्याचा, बोलण्याचा सगळा दृष्टिकोन आपला तसा जात असतो. तसं मराठवाड्याच्या मातीचं तुमचंही प्रेम कायम असलं पाहिजे. हो. सुदैवाने या मातीमध्ये खूप मोठी मोठी माणसं होऊन गेली. म्हणजे बगड्यांची माळा फुलेसारखी हो. ते गाणी आहेतच आहेत. कितीतरी साहित्यिक आहेत, कितीतरी गीत आहेत, संत पंत तंत, हो. तीनही साहित्यातली ही मराठवाड्यातली तगडी मंडळी आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरांची भूमी मराठवाडा, एकनाथांची भूमी मराठवाडा, नामदेवांची भूमी मराठवाडा, जनाबाईची भूमी मराठवाडा. इथे प्रत्यक्ष विठ्ठलालाच जाता बोलवलं ती भूमी मराठवाड्याची. अगदी महादेवाच्या मंदिराचं प्रवेशद्वारच बदलायला लावलं आपल्या ताकदीनं, कीर्तनाच्या ताकदीवर, नामदेवाच्या कीर्तनाच्या ताकदीवर, ती भूमी मराठवाड्याची. अशा अनेक साहित्यिकांच्या या भूमीतल्या काही साहित्यिकांच्या रचना सादर करताना कसा आनंद होतो आपल्याला, म्हणजे काय वाटतं आपल्याला, कुठल्या कुठल्या रचना आपण सादर करतो. मी म्हणजे वडिलांनी काही कंपोजिशन केली होती. बी रघुनाथ, जे मराठवाड्यातले, म्हणजे मला असं वाटतं परभणीचे ते कवी होते ना, तर त्यांच्या कवितांचा कार्यक्रम मी खूप लहान असताना त्यांनी तो पूर्ण 3-1 तासाचा कार्यक्रम त्यांनी तो बसवला होता. त्याच्यासाठी अनेक रचना त्यांनी केल्या. तर त्या गाताना आजही इतका आनंद होतो की अंगावर खरंच काटे येतात ते त्या रचना ऐकताना सुद्धा. म्हणजे माझ्याच नाही, ऐकणाऱ्यांच्या पण. माझी मराठी असे माझी बोली. मराठी असे आमुची माय भाषा, हा. तिच्या कीर्तीचे ते लोकी चढे. ही जी कविता होती, तर ह्याचा मला अनुभव खरंच सांगायला आवडेल की ही अनेक आकाशवाणीच्या केंद्रातनं वापस पाठवलेली ही रचना होती. तर वडील म्हणाले की ठीक आहे, मला द्या, मी ह्याला रचना करून बघतो याची. आणि इतकी सुंदर रचना त्याची तयार केली. आणि त्याच गाण्याने औरंगाबादच्या आकाशवाणीचं उद्घाटन ह्या गाण्याने झालं. आणि त्याची आठवण म्हणजे अशी की 100 विद्यार्थी त्याचे, आपल्या म्हणजे वडिलांचे 100 विद्यार्थी त्याच्यात गाणार होते. आणि मग त्यांना तो युनिफॉर्म, तर ते लहान वयामध्ये ती इतका आनंद होता की 15-20 दिवस वेड्यासारखी तिथे घरी प्रॅक्टिस. बरं, घरी इतके काही मोठे नसायचे की 100 लोक सहज मावतील. मग ते असे वर खाली कुठेतरी अडचणीत बसून गातायत. मग त्यांना युनिफॉर्म पाहिजे सगळा, कारण मोठ्या ठिकाणी तो गाणं गायलं जाणार, आकाशवाणीवर गाणं. हा. आणि त्या गाण्याने आपल्या आकाशवाणीची सुरुवात झाली. त्यातल्या ओळी मला आठवत आहेत चांगल्या. 2 ओळी तर खूपच सुरेख आहेत, त्या आपल्या प्रेक्षकांना सांगितल्या पाहिजेत. तोडा चिरा दुग्धधाराच येते, तोडा चिरा दुग्धधाराच येती, नहे रक्त वाहे त्यातून, माझी मराठी मराठाच मीही, असे बोल येतील हो त्यातून. नांदापूरकरांची ती रचनाच मोठी विलक्षण होती. तशा बी रघुनाथांच्या रचना ही खूप विलक्षण आहेत. मला वाटतं या मुलाखतीचा शेवट बी रघुनाथांच्या एका सुंदरशा गीताने व्हावा. म्हणजे बी रघुनाथांची रचना काय आहे हे सगळ्यांना कळून येईल. बी रघुनाथांची काही रचना आपण छानशी ऐकवा. मी 1-2 त्याच्यातल्या 1-2 कडवी ऐकवते त्याची. तेन तिने कधी ओळखिले, तेन तिने कधी ओळखिले, दिले उषाला काळीज ठेवून स्पंदनात, पण ते दुखले, ते दुखले. तेन तिने कधी ओळखिले, पथात शोधित तिची पाऊले, फिरत राहिलो देव देवळे, पथात शोधित तिची पाऊले, फिरत राहिलो देव देवळे, माग घेत कधी मार्गावर पथ दीपा परे, मन जळले, मन जळले.
ते न तिने कधी ओळखिले वा. बी रघुनाथांची ही रचना मराठवाड्यातल्या साहित्यिकांच्या गुणांची ओळख करून देणारी आहे. तर यांचं सादरीकरण मराठवाड्यातल्या मातीमधले कलाकार काय आहेत हे सांगणार आहे. तर इकडे वेगळंच काम करून आपल्या कामाने अनेकांच्या हृदयाला मजबूत करणारी आहे. आपलं हरलं तर हरलं, लोकांचं हृदय हरता कामा नये यासाठी काम करणारी ही माणसं. पण प्रेमातलं हृदय वेगळं आणि तिकडचं हृदय वेगळं. उगा इकडं हरलं म्हणून पुन्हा संध्याकाळच्या जेवणाचे वांदे नको. या दोघांही नवरा बायकोचे विशेष आभार मानून आपण इथे थांबलं पाहिजे. खरं तर थांबायला नको असं वाटतंय, अजून 2-4 गाणी ऐकावी वाटतात, पण थांबलं पाहिजे. काय हवं खूप असतं, पण कुठेतरी थांबावंच लागतं. म्हणून तूर्तास हा स्वल्पविराम आपण घेऊया आणि खूप आभार मानूया. धन्यवाद. आपल्या दोघांचे आभार. थँक्यू. वा.